राष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी महाराज आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना माझा मानाचा मुजरा. देशातील माझ्या सर्व भारतीयांनाही माझा नमस्कार. जय हिंद. मी एक भारतीय म्हणून आपल्याला काही गोष्टी सांगणार आहोत. मी आज 370 या कलमाबद्दल बोलणार आहोत. 370 कलम. भारताला स्वातंत्र्य मिळूनही आज तागायत ते कलम का ठेवण्यात आले? तेथील जनतेला मूळ अधिकारापासून आपण का वंचित ठेवण्यात आले? हे कलम रद्द करण्याचं कोणी धाडस का केलं नाहीये? भारत हा मूळचा कृषीप्रधान देश असून येथील जनता कृषीशी संबंधित आहे. मग येथील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी का चालू केला नव्हता? भारत देशात जीएसटी 2017 पासून लागू करण्यात आली. जीएसटी ही संपूर्ण देशात खूप जुनी पद्धत आहे. जीएसटीचा गेल्या महिन्यातील जे कलेक्शन आहे 2.10 लाख कोटी आहे. भारत देश महासत्ता महाग झाला असता, पण देशातील काही गोष्टीमुळे तो होऊ शकला नाही. देशातील गरिबीचं प्रमाण कमी करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान हे खूप झटतात, काम करतात. या सर्वांचे मूळ कारण आहे म्हणजे हे सर्व निर्णय घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात धाडस आणि निर्णय घेण्याची क्षमता लागते. आपल्या देशाकडे कुणाची वाकड्या नजरेने पाहण्याची ताकद होणार नाही, कारण का देश इतका ताकदवान बनवण्याचे काम आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केलेले. जाता जाता तुम्हाला एकच सांगू शकतो, आदरणीय नरेंद्र मोदीचे कोणत्याही बँकेत अकाउंट नाही. भारत देश हेच त्यांचे कुटुंब आहे. जाता जाता आणखी एक ही लोकशाहीची दिवाळी आहे. मतदान अवश्य करा. मत तुमचं, निर्णय तुमचा आणि देशाचे एक उज्ज्वल भविष्यासाठी जो निर्णय द्यायचा तोही तुमचा. जय हिंद, जय भारत.